नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे खास भरतीच्या मुलांसाठी आहे की आता पोलीस भरतीचे फॉर्म भरून झालेत, तर आता पुढं जिल्हा पोलीसला किंवा SRPFला ग्राउंडचं मेरिट कसं लागेल, मुंबईचं किती लागेल, पुण्याचं किती लागेल, आता मेरिट लागेल तर किती, आपण क्वालिफाय किती मेरिटमध्ये होऊ शकतो, याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटून जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण का आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या मुलांना जिथं फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी आपण किती मार्क घेतला पाहिजे याची माहिती भेटेल. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त कल मुंबई, पुणे शहर, मीरा भाईंदर, ठाणे शहर, लोहमार्ग मुंबई या जिल्ह्यांमध्ये आहे आणि बाकीचे झाले सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, धाराशिव या ठिकाणी कसं मेरिट लागेल याची सर्व आपण माहिती बघू. आता सर्वात प्रथम तर ओपनचं मेरिट ऑल जिल्ह्याचं सांगतो मी तुम्हाला की ओपन कॅटेगरीचं जे मेरिट आहे त्या कॅटेगरीचं साधारणतः 38, 40 किंवा 42, 41, 38 ते 42, 39, 40, 41, 42 या मार्कांमध्येच ओपनचं मेरिट लागणार आहे जिल्हा पोलीसचं. मग तुम्ही मुंबईला जावा, मीरा भाईंदरला जावा, सोलापूर ग्रामीणला या, पुणे ग्रामीणला या, रत्नागिरी या कुठेही ओपनचं जर मेरिट पाहायला गेलं तुम्हाला मागील वर्षामध्ये किंवा या वर्षी देखील, तर यामध्येच मेरिट लागेल, याच्यापेक्षा जास्त काय लागणार नाही. त्यानंतर OBC, NTC, NTD, NTB, NTC का NTA जी येतात त्यांचं जे आहे मेरिट या ओपनपेक्षा 1-2 मार्कानं फक्त कमी लागेल, जादा नाही, फक्त 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा डिफरंट राहणार आहे. त्यानंतर SC, ST या कॅटेगरीचं जर मेरिट पाहायला गेलं तुम्ही तर साधारणतः माझ्या अनुषंगाने 34 किंवा 36, 35 यामध्ये लागेल. आणि काय जिल्ह्यांचं तर असं मेरिट लागेल की 25, 26, 27 पण या रेंजमध्ये पण मागील वर्षात लागलेलं आहे. 26 मार्काचं, 25 मार्काचं, 30 मार्काचं, पण साधारणतः 27, 28 मार्काचं मेरिट धरून चला. आणि एखादा जिल्हा जो टप चालतो आहे ज्या ठिकाणी ग्राउंडला चांगले मार्क पडतात 34, 36 याच्या व्यतिरिक्त SC मुलांचं तर मेरिट जाणार नाही, परंतु मुलींचं जे काय मेरिट आहे ते 25ला सर्व क्वालिफाय होतील SCच्या. आता राहिलं EWSचं पण सेमच आहे, 25, 26, 27, 30+ कुठंच मेरिट जाणार नाही. EWSचं मागील वर्षापेक्षा 2 मार्क एक्स्ट्रा धरून चाला, त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही. आणि आता मुलींचं मेरिट कसं आहे, ज्या ओपनमध्ये मुली आहेत त्यांचं 36 किंवा 37, 38च्या रेंजमध्ये लागेल. बाकी सर्व मुलींचं जे असेल 30, 32, 30, 32मध्येच लागेल. चुकून एखादा जिल्हा 34, 35कडे जाईल, परंतु ओपनचं 36, 37पर्यंत जाऊ शकतो. ओपनचं चुकून गेलं तर, नाही तर 34च्या आतमध्ये सर्व मुलींचं मेरिट हे लागणार आहे. आता मेरिट हे कशावर ठरेल जादा, तर की आता तुम्ही समजा मुंबईला जाता, तिथं तुम्हाला जास्त वेळ बसवल्यामुळे तुमचं तिथं ग्राउंड कमी पडतं आहे, मग त्या ठिकाणी 1-2 मार्काचा डिफरंट होऊ शकतो, कमी लागू शकतं. त्यानंतर पुणे शहरचं बघायला गेलं ग्राउंड चांगलं आहे, त्या ठिकाणी 2 मार्क प्लसच लागेल. जर बाकीकडे जर 38 लागत असेल तर तिथं 40 लागेल, कारण तिथलं ग्राउंड चांगलं आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडचं पण ग्राउंड चांगलं आहे, जेणेकरून तिथं सिंथेटिक आहे. लोहमार्ग मुंबईचं पण सिंथेटिक असल्यामुळे तिथं पण मी ग्राउंड चांगलंच पडणार आहे. आणि ज्या मुलाला वाटतं की बाबा मी सिंथेटिकला मला पळायचं आहे, त्या ठिकाणी शूज कुठले वापरले पाहिजे ते आपण व्हिडिओ टाकलेत मागील वर्षामध्ये देखील, या वर्षामध्ये पण. तुम्हाला रनिंगसाठी बेस्ट शूज पाहिजे असेल तर आपली इंस्टा ID आहे असलम शेख नावाची, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. आता पुढे बघायला गेलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मेरिट लागेल मित्रांनो, कारण त्या ठिकाणी ग्राउंड मुलांचं जास्त पडत नाही. 40च्या आतमध्ये सर्वांचंच ग्राउंडचं मेरिट लागेल. आता टोटल मेरिट किती लागेल यावरचा आपण जो व्हिडिओ आहे मागील वर्षाच्या आणि या वर्षाच्या फॉर्मनुसार आपण तो व्हिडिओ बनवणार आहे, तो पुढील व्हिडिओ असणार आहे. आणि आता साधारणतः मुंबई किंवा पुणे या ठिकाणी मुलांचं म्हणणं आहे की सर फॉर्म किती आले आहेत. आपण एक व्हिडिओ पण टाकला होता की काही मुलांनी कॅन्सल केले, त्यामुळे तो टोकन ID अर्ज क्रमांक तसाच राहतो आहे, तो टोटलमध्ये मिक्स होतो आहे. त्यामुळे तिथं कन्फर्म आपल्याला आकडा म्हणजे 2.5 लाखाचा जर असेल तर तो कन्फर्म 2.5 लाखाचा आकडा असेल असं नाही. त्यामध्ये 50, 30 हजार, 40 हजार मुलांनी तर कॅन्सल बी केलेले असतील, त्यामुळे तो
तुम्हाला जो सोशल मीडियावर पाहायला भेटतो त्याच्या अनुषंगावर जाऊ नका, कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही काही मुलांनी फॉर्म कॅन्सल केलेत, परंतु तिथं तो आकडा तसाच राहिलेला आहे. 100 मुलांनी पहिल्यांदा फॉर्म भरले होते, त्यातली 100पैकी 20 जणांनी कॅन्सल केलेत, 10 जणांनी ॲड केलेत, म्हणजे 110 असा आकडा दाखवतो आहे. परंतु साधारणतः तो 10 आणि इकडले 20मधले कॅन्सल केलेले म्हणजे 90च जागा अशा त्या रेशो राहतो आहे. त्यामुळे त्याचा विचार करू नका. चांगलं तुम्हाला यात काय करता येईल, ॲड काय करता येईल, अभ्यासामध्ये ग्राउंडमध्ये कुठं मार्क वाढवता येतील त्याच्याकडे चांगलं लक्ष द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये टोटल मेरिटच्या. जय हिंद.